नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के स्पर्धा परीक्षा आरत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आयुष्यात जेव्हा एखादा खूप मोठा बदल घडतो तेव्हा मनात जे एक विचित्र चलबिचल होते तो अनुभव आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे, बरोबर? आजच्या या विश्लेषणात आपण याच अतिशय महत्त्वाच्या आणि रंजक संकल्पनेचा अगदी सखोल वेध घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. अनेकदा शिक्षण पूर्ण झाल्यावर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर किंवा अगदी करिअर अचानक बदलताना लोकांच्या तोंडून आयडेंटिटी क्रायसिस किंवा ओळख संकट हा शब्द आपण ऐकतो. पण कधी विचार केलाय याच्या मुळात खरा अर्थ काय होतो? वरवर पाहता हा रोजच्या वापरातला अगदी सर्वसामान्य शब्द वाटतो, पण खरं सांगायचं तर याची पाळेमुळं मानसशास्त्रीय सिद्धांतांमध्ये खूप खोलवर रुजलेली आहेत. ही खरं तर एक तांत्रिक संज्ञा आहे. सुरुवातीला प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांनी किशोरवयीन मुलांमध्ये होणाऱ्या बदलांचा आणि विकासाचा एक नैसर्गिक टप्पा म्हणून याची व्याख्या केली होती. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की केवळ टीनेजरसाठी वापरला जाणारा हा शब्द आज मानवी जीवनातील कोणत्याही वैयक्तिक अनिश्चिततेच्या क्षणांचे वर्णन करणारा एक सार्वत्रिक वाक्प्रचार कसा बनला, हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आजच्या या विश्लेषणात आपण या संपूर्ण जीवनचक्राच्या आराखड्याचे 6 मुख्य भागांमध्ये विभाजन करणार आहोत. सुरुवातीला आपण आयडेंटिटी क्रायसिसची नेमकी व्याख्या समजून घेऊ, त्यानंतर या सिद्धांतामागील व्यक्तीची ओळख, बालपणाचा भक्कम पाया, प्रौढावस्था आणि वृद्धत्वाचा प्रवास, त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा अंतिम 9वा टप्पा आणि शेवटी या ओळख संकटाचा सामना कसा करायचा हे पाहू. थोडक्यात सांगायचं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली मानवी ओळख कशी आकार घेते याचा हा एक रंजक प्रवास असणार आहे. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. यात आपण या शब्दाचा आधुनिक अर्थ आणि त्याचा मूळ मानसिक अर्थ या दोन्ही बाजू समजावून घेणार आहोत. इथे खूप रंजक विरोधाभास पाहायला मिळतो. एरिक्सन यांच्या मूळ सिद्धांतानुसार हा केवळ आणि केवळ किशोरवयात येणारा एक नैसर्गिक टप्पा होता, ज्यात मुले स्वतःची ओळख आणि त्याबद्दलचा संभ्रम यातील संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण आजच्या आधुनिक काळात याचा अर्थ पूर्णपणे बदललाय. आज वयाची कोणतीही अट न ठेवता एखाद्या मोठ्या जीवन बदलानंतर किंवा अगदी एखाद्या मोठ्या आघातानंतर निर्माण होणाऱ्या गोंधळाच्या अवस्थेसाठी हा शब्द सर्रास वापरला जातो. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. ज्या माणसाने हा आयडेंटिटी क्रायसिस शब्द संपूर्ण जगाला दिला त्यांचं स्वतःचं आयुष्य समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी स्वतः हा संघर्ष अगदी जवळून अनुभवला होता. एरिक्सन यांचा जन्म एका ज्यू आईच्या पोटी झाला, पण त्यांच्या जन्मदात्या वडिलांची ओळख कायमच अस्पष्ट राहिली. ते एक डॅनिश गृहस्थ होते ज्यांना एरिक्सन कधीच भेटू शकले नाहीत. याचा परिणाम असा झाला की ते त्यांच्या जर्मन आणि ज्यू अशा दोन्ही मित्रमंडळींपासून नेहमीच दुरावलेले राहिले. कधीकधी ही दुरावलेपणाची भावना इतकी तीव्र असायची की ती मानसिक आजाराच्या सीमारेषेवर पोचायची. पण इथंच खरी जादू घडली. त्यांनी आपल्यातील याच दुरावलेपणाच्या आणि एकाकीपणाच्या भावनेला आपल्या संपूर्ण आयुष्याचा संशोधनाचा मुख्य विषय बनवलं. त्यांचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. एक भटकणारा तरुण कलावंत ते थेट व्हिएनामध्ये जाऊन मनोविश्लेषणाचा सखोल अभ्यास. त्यांच्या या अद्वितीय प्रवासानेच मानवी विकासाच्या आंतरसांस्कृतिक अभ्यासाला आकार दिला. 1950 मध्ये त्यांनी चाइल्डहुड अँड सोसायटी हे क्रांतिकारी पुस्तक प्रकाशित केले आणि याच पुस्तकाने त्यांच्या सिद्धांताला जागतिक स्तरावर एक भक्कम ओळख मिळवून दिली. तिसरा भाग पाहताना एक गोष्ट लक्षात येते की एरिक्सन यांचा दृष्टिकोन खूप वेगळा आणि सोपा होता. त्यांनी मानवी मानसिक विकासाकडे लहान मुलांच्या खेळण्यातील बिल्डिंग ब्लॉक्स किंवा ठोकळ्यासारखे पाहिले. अगदी स्पष्ट सांगायचे तर आयुष्याचा प्रत्येक नवीन टप्पा हा आधीच्या टप्प्याच्या पायावरच रचला जातो. लहानपणातील प्रत्येक सुरुवातीचा टप्पा एका अतिशय सखोल आणि अस्तित्वाच्या प्रश्नाला जन्म देतो. हे जग माझ्यासाठी सुरक्षित आहे का? मी जसा आहे तसा असणं योग्य आहे का? अशा अनेक प्रश्नांना एका वाढत्या मुलाला सामोरे जावे लागते. एक स्थिर आणि भक्कम मानसिक पाया तयार करण्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे अत्यंत गरजेचे असते. प्रत्येक टप्पा म्हणजे एक प्रकारचं नाजूक संतुलन असतं. उदाहरणार्थ, अगदी लहान बाळ सातत्यपूर्ण काळजी आणि प्रेमाच्या माध्यमातून जगावर मूलभूत विश्वास ठेवायला शिकतं, तर दुसरीकडे थोडं मोठं होऊन रांगू लागलेलं मूल प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हाताने करण्याच्या इच्छेतून आपली स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचा धडपडत प्रयत्न करते. जसजशी मुले थोडी आणखी मोठी होतात तसतशी शाळापूर्व वयातील मुले नवनवीन गोष्टींमध्ये पुढाकार घेण्याचे धाडस तपासून पाहतात. त्यानंतर शाळेत जाणारी मुले त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या गटात स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी आणि शिक्षकांची शाबासकी मिळवण्यासाठी खूप परिश्रम घेतात. यामागे एकच उद्देश असतो,
तो म्हणजे स्वतःला न्यूनगंड येण्यापासून वाचवणे. या सर्व परस्पर विरोधी शक्तींमध्ये जर यशस्वीरित्या संतुलन राखता आले तर काही अत्यंत अमूल्य अशी मानवी मूल्य निर्माण होतात. मूलभूत विश्वासातून आशा जन्म घेते, स्वायत्ततेतून इच्छाशक्ती तयार होते, पुढाकारातून आयुष्याला उद्देश मिळतो आणि अथक परिश्रमातून सक्षमता येते. हीच ती मूल्य आहेत जी भविष्यातील मोठी आव्हानं पेलण्यासाठी आपला सर्वात भक्कम पाया ठरतात. आता वळूया चौथ्या भागाकडे. बालपण आणि तारुण्य संपल्यानंतरही आपला मानसिक विकास कसा अखंडपणे सुरूच राहतो हे आता आपण पाहणार आहोत. किशोरवयीन मुले एका अत्यंत पारंपरिक ओळखीच्या संकटाचा सामना करत असतात. मी नक्की कोण आहे हा प्रश्न त्यांना सतत सतावत असतो. यातून जो मानसिक पाया तयार होतो तोच तरुण प्रौढांना त्यांच्या जोडीदारांशी आणि मित्रांशी एक सुरक्षित आणि घट्ट नाते जोडण्यासाठी मदत करतो. स्वतःची ओळख स्पष्ट असेल तरच दुसऱ्यांची खरी जवळीक साधता येते. हे न जमल्यास मात्र नशिबी एकाकीपणा येऊ शकतो. इथून पुढे मध्यम वयात पदार्पण केल्यावर माणसाचा फोकस पूर्णपणे बदलतो. समाजासाठी काहीतरी योगदान देणे आणि पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन करणे यावर लक्ष केंद्रित केले जाते. पण जेव्हा वृद्धावस्था येते तेव्हा परिस्थिती अगदी वेगळी असते. या काळात लोक त्यांच्या भूतकाळाकडे वळून पाहतात आणि आपण जगलेलं आयुष्य खरोखरच सार्थकी लागले आहे का याचा अतिशय शांतपणे आणि तटस्थपणे विचार करतात. प्रौढावस्थेतील या सर्व तणावांतून योग्य मार्ग काढल्यास आपल्याला निष्ठा, अथांग प्रेम, काळजी आणि सरतेशेवटी एक प्रगल्भ शहाणपण प्राप्त होते. आयुष्याच्या अंतिम टप्प्याला अगदी शांततेने आणि समाधानाने सामोरे जाण्यासाठी हेच शहाणपण सर्वात मोठी शिदोरी असते. हा पाचवा भाग खरं तर खूप खास आहे. जीवनाचा हा प्रवास केवळ 8 टप्प्यांवर संपत नाही. एरिक्सन यांच्या पत्नी आणि त्यांच्या सहकारी जोन यांनी ते दोघेही जेव्हा 90च्या घरात पोचले तेव्हा स्वतःच्या अनुभवातून या सिद्धांतात एक अतिशय महत्त्वाचा 9वा टप्पा जोडला. 80 आणि 90च्या दशकातील वृद्धत्व मानवाला सुरुवातीच्या बालपणीच्या संकटांना पुन्हा एकदा तोंड देण्यास भाग पाडते हे जोन यांनी अगदी अचूक मांडले आहे. फक्त यावेळी हा क्रम उलटा असतो. वाढत्या वयानुसार जेव्हा शारीरिक क्षमता अपरिहार्यपणे कमी होऊ लागतात तेव्हा स्वतःच्याच कमकुवत होत जाणाऱ्या शरीराबद्दल एक प्रकारचा मूलभूत अविश्वास आणि भीती निर्माण होते आणि याच काळात नकारात्मक भावना प्रबळ होऊ लागतात. आपण आता शेवटच्या 6व्या भागाकडे आलो आहोत. आजच्या धकाधकीच्या आधुनिक जगात हा ओळख संभ्रम कधीही उद्भवू शकतो. अशावेळी त्याचा खंबीरपणे सामना करण्यासाठी इथे काही अत्यंत मौल्यवान आणि व्यावहारिक मार्गदर्शन दिले आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी काही अतिशय सोप्या आणि कृतिशील पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे स्वतःसाठी नवीन ओळखी आणि जगण्याचे नवीन मार्ग शोधणे. दुसरी, आपल्या कौटुंबिक आणि सांस्कृतिक मूल्यांशी योग्य तुलना करून पाहणे. तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संकटाचा स्वीकार करून त्याकडे आयुष्याचा नवा उद्देश शोधण्याची एक नामी संधी म्हणून पाहणे. आणि चौथी पायरी, जर कुठेतरी अडकल्यासारखं वाटत असेल तर अजिबात संकोच न करता मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे. या गोष्टींचा अवलंब केल्यास एक अतिशय तणावपूर्ण काळ स्वतःची एक अर्थपूर्ण ओळख निर्माण करण्याच्या सुवर्णसंधीत बदलू शकतो. जरी हे ओळख संकट किंवा आयडेंटिटी क्रायसिस तांत्रिकदृष्ट्या विकासाच्या 5व्या टप्प्यातून उगम पावत असले तरी एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जीवन सतत बदलत असते आणि या सततच्या बदलांमुळे आयुष्यातील प्रगती आणि स्थिरता यांच्यातील हे संतुलन राखण्याचे प्रसंग पुन्हा पुन्हा वारंवार उद्भवू शकतात. आणि यात काहीच गैर नाही. ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता या विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय रंजक आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. सध्याच्या जीवन टप्प्यातील तणाव किंवा अस्वस्थता टाळणे हे खरोखरच आपल्या आयुष्यातील पुढच्या महत्त्वाच्या मूल्यांच्या विकासाला अडथळा निर्माण करत आहे का? थोडा विचार करा. कदाचित या ओळखीच्या संकटातील अस्वस्थतेला थेट सामोरे जाणे आणि ती आत्मसात करणे हाच आपल्या पुढील आयुष्यासाठी आवश्यक असणारे ते प्रगल्भ शहाणपण मिळवण्याचा एकमेव खरा मार्ग असू शकतो, नाही का? हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ही बेसिक माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि आणखीनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका.